नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय प्रेमाची गोष्टचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला मुक्ता इथे सागरला म्हणते, काय होऊन बसलं हे, मला काही कळतच नाहीये, हे सगळं माझ्यामुळे झालंय. पण मी तुम्हाला शब्द देते सागर, हे ज्या कोणी केलंय ना ते सगळं मी लवकरात लवकर शोधून काढेल. पण मला हे कळत नाहीये की हे सगळं कुणी केलं असेल. आणि मग दोघं एकमेकांकडे बघतात आणि दोघांच्याही मनामध्ये एकच विचार येतो की सावनी. पण लगेच इकडे सागर म्हणतो, तुम्हालाही तेच वाटतंय ना की सावनीनं हे सगळं केलंय? मलाही तेच वाटतंय. पण मुक्ता म्हणते, वाटून उपयोग काय आहे सागर या गोष्टीचा? आपल्याकडे काही पुरावा नाही आहे या गोष्टीचा. पण सागर इथं म्हणतो, हीच बाई आहे, हिनंच सगळं केलंय. पण मुक्ता म्हणते, पण ते हे सगळं झालं त्या दिवशी, त्यावेळी ती दिवसभर माझ्याबरोबर होती. मी तिला इथे डॉक्टरकडे घेऊन गेले होते, त्यामुळं तिनं केलं हे आपण कसं सिद्ध करणार? मग सागर म्हणतो, तिने नाही केलं तर मग कोणी केलं आहे? आणि थोडी अमाऊंट नाही आहे, ती 15-16 लाखाची अमाऊंट आहे आणि आपण आता पोलिसांकडे जाऊया. तर इकडे मुक्ता म्हणते की नको, पोलिसात इतक्या लवकर जाऊया नको, आपण थांबूया. आणि मग इकडे लकीचं नाव निघतं. मग लकीचं नाव निघाल्यानंतर मुक्ता म्हणते की नाही, लकी हे करू शकत नाही. त्यामुळं त्याच्यावर जेवढे आरोप झाले होते मग परवा दिवशी, तेव्हा तो घाबरला होता, तो हे करू शकत नाही. आणि त्यानं पटवून दिलंय, सांगितलं आपल्याला की ती चावी त्याच्याकडे चुकून आली होती, लकीने हे सगळं केलेलं नाही आहे. आता सागर म्हणतो की लकीनं केलेलं नाही आहे, सावनीकडे आपल्यासाठी पुरावा नाही आहे, तर थोडी अमाऊंट नाही आहे, आपण पोलिसांकडे जाऊया, असं सागर इथे सारखं सांगतोय मुक्ताला. पण मुक्ता म्हणते की नको, घरातली गोष्ट आहे, आपल्या रूममधनं चोरी झालेत पैसे आणि लगेच आपण पोलिसांपर्यंत जायला नको, आपण थोडा थांबूया, तुम्ही मला थोडासा वेळ द्या, असं मुक्ता इथे सांगते सागरला. सागरच्या मनात नाही आहे, पण सागर इथे तयार होतो. सागर पाठीमागे पैशाकडे जाऊन, म्हणजे कपाटाकडे जाऊन विचार करतोय. तर मुक्ता इकडे अशी डोक्याला हात लावून विचार करते की सावनीनं स्वतःहून जर हे नाही केलं असेल तर ती नक्कीच कुणाकडून तरी करवून घेऊ शकते. पण नक्की तिने कुणाकडून करवून घेतलंय किंवा कोण घरातलं मॅनिप्युलेट झालंय हे आपल्याला, म्हणजे मला लवकरात लवकर शोधावं लागेल. आणि सावनी हे कुणाकडून तरी नक्कीच करून घेऊ शकते, ह्याची तिला मात्र मुक्ताला इकडे खात्री पटलेली आहे. प्रेक्षकांनो, आता बघूया मुक्ता या सगळ्याचा शोध कसा लावते. तर प्रेक्षकांनो, आता मुक्ता म्हणते की सावनीची रूम एकदा चेक केली पाहिजे, तपासली पाहिजे. म्हणून मुक्ता ते सावनीची रूम चेक करते. सावनीच्या रूममध्ये सगळा कोपरा इथे पिंजून काढते, कुठे काही मिळतंय का किंवा कुठे काही चुकून ठेवलं गेलंय का असं ती इथे बघतीये. बेड खाली बघतीये, कपाटात बघतीये, उशीच्या आजूबाजूला बघतीये, ड्रॉवर्समध्ये बघतीये, सगळीकडे बघतीये. आणि हे बघत असताना सावनी चुकून येत नाही का ह्याच्याकडे पण तिचं लक्ष आहे बरं का. तर प्रेक्षकांनो, आता मोठा ट्विस्ट आहे, म्हणजे मोठं एक प्रकरण दिसतंय बघा का. सावनी इथे बॅग घेऊन, एक छोटंसं खुरपं आणि एक छोटंसं पुठ्ठा टाईप घेऊन ना इथे आलेली आहे. आता ती काय करते त्या कुंडीजवळ हे बघणं इंटरेस्टिंग आहे बरं का. मुक्ताला मात्र टेन्शन आलंय की सावनीच्या रूममध्ये इथे काहीच सापडत नाहीये आणि नेमकं सावनीनं जर हे सगळं केलं असेल तर तिथे कुठे ठेवले असतील पैसे किंवा काय कसं लपवलं असेल, हा इकडे मुक्ता विचार करते. तर सावनीनं आपलं डोकं ना वेगळ्याच ठिकाणी चालवलंय बरं का. आणि ती डोकं चालवून इथे काय करते, तर ही जी कुंडी दिसतीये त्या कुंडीमध्ये ती माती उकरते. प्रेक्षकांनो बघा, तिनं साहित्य कसं घेऊन आले. त्या कुंडीतली ती माती हळूहळू उकरून बाहेर टाकतीये. कोण येते जाते का बघतीये, कोण येत नाहीये, कोण पाठीमागे नाहीये हे बघतीये. आणि मग हळूच काय करते, माती उकरून एक खड्डा खणते त्या कुंडीमध्ये. आणि मग त्याच्यानंतर तिच्याकडे जी काही पैशांची बॅग आहे, ती पैशांची बॅग ती उचलते आणि ती त्या कुंडीमध्ये लपवते. आणि मग ती कुंडीची माती परत ती व्यवस्थित करून ठेवते, आजूबाजूला पडलेली माती सगळी साफ करून ठेवते. आणि म्हणते की लहान असताना किंवा आपण म्हणतो की पैसे काय झाडाला लागतात काय, असं आपण म्हणतो, पण मी आज ते करून दाखवलं, पैसे झाडाला लागलेले आहेत असं ती इथे म्हणते आणि हसते. तिनं ते जे काही चोरी केलेले पैसे आहेत, म्हणजे लकीकडून जे काही पैसे उकळले होते ते तिनं या कुंडीमध्ये लपवलेत. परत ती छानपैकी ती माती वगैरे सगळी व्यवस्थित करते. मार्करनं कुंडीला खूणसुद्धा करते बरं का. म्हणजे तिचा स्वतःवर किती कॉन्फिडन्स आहे बघा. म्हणजे ती जर कुंडी विसरली कुठली आहे ती, म्हणून ती ते मार्करने ना इथे खूण करते आहे. आणि आता म्हणते की बसा बाकीच्यांना पैसे शोधत की कुठे गेलेत किंवा काय झालेत, हरवलेत, आणि घ्या कुणावर पण आरोप, मला मात्र इथे पैसे मिळालेत असं तिथे म्हणते. आणि एवढी मोठी रक्कम मी म्हणजे
झाडाला पैसे लागलेत असं म्हणतात ते आता मी बघितले असं म्हणते आणि छानपैकी ते कुंडी परत मातीत व्यवस्थित ठेवते आणि मग लगेच इथे निघून जाते. तर इकडे मुक्ता विचार करते की नेमके पैसे गेले कुठे, आणि समजा जर सावनीनं कुणाला तरी मॅनिप्युलेट करून घेतले असतील पैसे तर कुठे गेले. आणि मुक्ताला राहून राहून ना लकीवर संशय येतोय, पण ती स्वतःला इथे बजावते की नाही, लकी असं करणार नाही, तो असं करू शकत नाही, किंवा सावनीनं लकीकडून हे करून घेतलंय का असं म्हणून तिला इथे टेन्शन आलंय. आणि ती स्वामींना प्रार्थना करते की स्वामी या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढा. आणि ती ते कपडे ठेवायला जाते कपाटामध्ये आणि तिच्या हातातून एक शर्ट खाली पडतो आणि शर्टच्या बरोबर नाही ते ती जी काही चावी आहे ती खाली पडते. आणि ही चावी आपल्या कपाटाचीच आहे हे तिला पहिल्यांदा ओळखत नाही आहे बरं का प्रेक्षकांनो. ती कशी म्हणते बघा, ही चावी आमच्या रूमची तर नसेल ना, किंवा लॉकरची तर नसेल ना, पण ही चावी इथे कशी आली. मग ती चावी जरा अशी आलटून पालटून बघते, बापरे ही तर आमच्या रूमच्या लॉकरची कपाटाची डुप्लिकेट चावी आहे, पण लकी ही चावी इथे कशी काय घेऊन आला, किंवा लकीनं चोरी केली आहे. नाही नाही नाही, लकी असं करू शकत नाही. का सावनीनं लकीकडून हे करून घेतलंय. नाही नाही, माझा खूप गोंधळ होतोय, मला काही कळत नाहीये. नाही, मला लकीशी आधी समोरासमोर स्पष्टपणे जे काही असेल ते बोललं पाहिजे आणि मग त्याच्याशी चर्चा करून ह्याच्यावर उपाय काढला पाहिजे. नाही, लकी असं करूच शकणार नाही असं ती इकडे स्वतःला पण बजावते. पण तिचं मन आणि बुद्धी याच्यामध्ये ना खूप गोंधळ चालू आहे प्रेक्षकांनो. आणि तिला पण आता की ते टेन्शन पण येते की लकी असं का करेल, किंवा घरातल्या घरात चोरी का करेल असं तिला इथे वाटतंय. त्यामुळे ती ठाम नाही आहे स्वतःच्या निर्णयावर, पण तिला हेही वाटते की सावनी कुणाकडूनही काही करून घेऊ शकते. ती तेवढ्या मेंटॅलिटीची बाई आहे. सावनीनं लकीला भरीस पाडलंय का हा तिला इथे विचार येतोय. आणि बघत राहूया प्रेक्षकांनो की या परिस्थितीतून मुक्ता आता कशी मार्ग काढते ते. तर लकी इथे हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलाय आणि त्याला आठवतंय की तो कशी चोरी करतोय ते, कसं त्याने त्या कपाटातले लॉकरमधले पैसे चोरून घेतले होते हे सगळं त्याला आठवतं आणि त्याला त्याचा त्रास होतोय, त्याचं मन खातंय, गिल्ट येते. तोपर्यंत हा एक कोण माणूस आला आणि तो म्हणतोय की उठा, तुम्ही किती वेळ बसला इथे आणि उठा, जावा इथून. तर लकी म्हणतो, अहो तुम्ही असं का करताय, माझं ऑपरेशन आहे, डॉक्टर कोल्हेनी मला इथे झोपायला सांगितलंय, ते कुठे गेले, ते अजून इथे आले नाहीत, नर्स येणार होत्या, त्या नर्स कुठे आहेत, नर्स तयारी करणार होत्या ऑपरेशनची आणि त्या कुठे आहेत असं तो इथे प्रश्न विचारतो. तर तो माणूस म्हणतो, कोण डॉक्टर, कुठलं ऑपरेशन, कुठली नर्स, मला काही माहिती नाही. ही जी जागा आहे ना ती 2 तासापासून 20 तासापर्यंत इथे भाड्याने घेतात आणि तशीच आज ही जागा 2 तासासाठी कुणीतरी इथे रेंटवर घेतली होती, त्यामुळे आम्हाला काही माहिती नाही आहे की डॉक्टर कुठे आहेत ते. आणि तुमचं काय चाललंय, जावा आता, मला हे सगळं बंद करून जायचं आहे, माझं कामाचे तास संपलेत आणि मला हे बंद करून जायचं आहे. तर लकी म्हणतो, अहो थांबा थांबा, मी आधी फोन करतो. म्हणून तो डॉक्टरना त्या फोन लावतोय, पण इथे फोनची रिंग वाजते आणि ते काही फोन उचलत नाही आहेत. तर तो माणूस म्हणतो, काय उचलला का तुमच्या त्या डॉक्टरने फोन, उचला बघूया, करा बघूया लवकर फोन, किती वेळ तुम्ही बसणार आहात, जावा लवकर, असं तो इथे सारखं म्हणत असतो. लकी 2 फोन लावतो, 3 फोन लावतो, खरं ते डॉक्टर काही इथे फोन उचलायला कबूल नाही आहेत. आणि ते मात्र इथे सारखं सांगतायत की अहो हे काय दवाखाना वगैरे नाही आहे असं त्यांनी ते सांगितलंय. आता बघू लकीला नेमकं काय काय सांगून फसवण्यात आलंय. तर इथे स्वाती जेवण करते, स्वयंपाक करते, पण स्वातीला सुद्धा ते पैशाचं पाकिट जे काही आहे, म्हणजे लकी पैसे घेऊन जात असताना ते पैसे पडलेले हे पण आठवतं इथे. आणि इकडे मुक्ता येते स्वातीजवळ की तुम्ही लकीला बघितलं का, किंवा तो फोन उचलत नाही आहे. पण स्वाती ते इथे म्हणतात की मला मुक्ता तुला काहीतरी एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे लकी जेव्हा सकाळी घरातून बाहेर पडत होता ना तेव्हा त्याच्या हातामधून, त्याच्या पाकिटामधून, इथे त्याच्या हातातल्या पिशवीमधून पैशाचं बंडल बाहेर पडताना मी इथे बघितलंय. घरात जे काही घडलंय त्याच्यामुळे मला तुला हे सांगून ठेवावं असं वाटलं, म्हणून मी इथे तुला सांगून ठेवते असं स्वातीताई इथे मुक्ताला सांगतात. आता मुक्ताला जो काही संशय आला आहे तो इथे दाट होत चालला आहे. मुक्ताला संशय ऑलरेडी किल्ली सापडली आहे, त्यामुळं ती इथे पटकन बोलत नाही आहे की लकीनंच हे केलं आहे असं. पण स्वातीताई म्हणतात की काही गडबड झाली आहे का, काही झालं आहे का. तर मुक्ता काहीच बोलत नाही आहे. ती कंटिन्युअसली इथे लकीला फोन लावते आणि स्वातीसुद्धा इथे लकीला फोन लावते. स्वातीनं एक काम चांगलं केलं की मनात आडेवडे न घेता, काही लपवाछपवी न करता तिनं जे काही खरं बघितलंय किंवा लकीचं जे काही वागणं बघितलंय ते सांगितलंय. लकी सकाळी जात असताना घाबरलेला पण होता, म्हणजे त्याला घामसुद्धा आलेला होता असं इथे स्वातीताई सांगतात मुक्ताला. आणि मुक्ता मात्र आता ठाम कन्फर्मेशनवर पोचते की हे नक्कीच लकीनं केलं असं. तिच्या मनात जी काही शंका आहे ती ते खरी होताना दिसते, कारण घाम येणं किंवा घाबरणं अशी एखादी गोष्ट काहीतरी आपण चुकीची करतो तेव्हाच होत असते. तर इकडे
लकी त्या डॉक्टरला फोन लावतोय, फोन लागत नाही. तोपर्यंत नर्स पण आली आहे इथे आणि नर्स आल्यानंतर लकी विचारतोय नर्सला, अहो तुमचे ते डॉक्टर कोल्हे कुठे गेले, ऑपरेशनची तयारी करायची, ऑपरेशन आहे माझं आज, असं तो इथे सांगतो. तर ती नर्स म्हणते, अहो मी काय खरीखुरी नर्स नाही आहे, मला पण इथे काहीतरी काम आहे, नर्सचं छोटंसं काम आहे असं म्हणून 2 तासासाठी बोलावून घेतलंय आणि अजून मला काही काम दिलंच नाही आहे, मी काही खरीखुरी नर्स नाही आहे, कोण कुठले डॉक्टर मला काही माहिती नाही आहे, असं इथे ती नर्स चा वेश घालून आलेली जी काही मुलगी असते ती सांगते. आणि ते पण आता त्याच्याकडे बघत चाललेत. आणि तेवढ्यामध्ये ना या लकीनं काय केलंय बघा, थांबा मला अजून एक 5 मिनिटं द्या, मी बोलून घेतो असं म्हणून नाही ते फोन करतो तो. आणि लकी कुणाला फोन करतोय ते बघत राहूया. तर लकी इथे फोन लावतोय प्रेक्षकांनो, सावनीला फोन लावतोय बरं का. आणि तो सावनीला सांगतोय की अगं मी ऑपरेशनसाठी इथे झोपलो होतो पण अजून इथे डॉक्टरच आले नाहीत आणि डॉक्टर कुठे गेलेत माहिती नाहीये, डॉक्टरांचा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. तर सावनी लगेच म्हणते, मी काय करू मग, अगं असं काय करतेस, तूच सांगितलं होतंस ना, असं लकी ते सांगतो. आणि तो म्हणतो की हे इथली माणसं म्हणतात की ती जागा 2 तासासाठी भाड्याने घेतली होती, ते डॉक्टर नाही आहेत, नर्स जी काही आहे ती नर्स नाही असं सांगते आणि नेमकं काय करायचं मला आता कळत नाहीये. तर सावनी इथे त्याला सांगतीये, म्हणजे नाटक करते गोड गोड बोलायचं आणि म्हणते की अरे त्यांचा नेटवर्क इश्यू वगैरे असेल त्यामुळे फोन लागत नसेल, तू एक काम कर ना, तू अजून 2-3दा ट्राय कर म्हणजे लागेल फोन, असं ती इथे म्हणते आणि फोन कट करून देते बरं का प्रेक्षकांनो. जास्ती काही त्याच्याशी बोलत नाही लकीशी, कारण तिचं काम आता झालंय. आता सावनीनं पण फोन कट केला त्यामुळे लकीला इथे टेन्शन आलंय. सावनी काय विचार करते बघा प्रेक्षकांनो, सावनी इथे म्हणते की लहान असताना मी आणि मिहीर ब्रेडला ना असं आमलेटचा वगैरे तुकडा लावायचो आणि उंदराला असं पळवायचो आणि जेव्हा उंदीर पिंजऱ्यात अडकायचा तो ब्रेड खायला त्यावेळेला त्याचा जो काही चेहरा असायचा तसा आता लकीचा चेहरा झाला असेल, सापळ्यात अडकलेल्या उंदरासारखा चेहरा झाला असेल असं ती इथे म्हणतीये. सावनी लकीशी फोनवर सुद्धा नीट बोलत नाहीये, त्याला उडवाडवीची उत्तरं देते. तू सारखा सारखा फोन करत राहा, मी काही करू शकत नाही, ते असतील तिथेच कुठेतरी, तू चेक कर असं ती इथे सांगते. आणि आता लकीला पण टेन्शन आलंय बरं का. लकीची पूर्ण गाळण उडाली आहे कारण त्यानं घरातली खूप मोठी अमाऊंट चोरी केली आहे, त्यामुळे त्याला ती भीती पण वाटते की घरात मी चोरी केली आहे उघडकीस येईल. आणि आता ते पैसे सुद्धा नाही आहेत, डॉक्टर सुद्धा ते नाही आहेत, नर्स सुद्धा खोटी आहे आणि जागाच खोटी आहे. आता लकीला टेन्शन आलंय. सावनी मात्र आनंदात आहे की लकीचा चेहरा कसा घाबरलेल्या उंदरासारखा झाला असेल आणि तो कसा असा अडकलेला पिंजरात अडकलेला झाला असेल, जरा मजा आली असती त्याला बघायला असं तिच्या मनामध्ये ते खुनशी विचारतात. काय बाई आहे ही सावनी, कसल्या कसल्या बाया दाखवतात प्रेक्षकांनो, खरंच अवघड आहे नाही का. आणि हिच्या मनातले विचार किती नीच पातळीचे विचार आहे असं बघून मारावंसं वाटतं कधी कधी. असो पण ती तिचं काम चांगल्या पद्धतीनं करते, म्हणजे जी काही खलनायिका तिनं रंगवली आहे ती तिनं चांगल्या पद्धतीनं वठवली असं म्हणायला हरकत नाही, कारण तिचं काम बघून आपल्याला तिला मारावंसं वाटते आणि हीच कदाचित तिची कॉम्प्लिमेंट असेल. सॉरी मी असं बोलतेय पण खरंच कधी कधी असं वाटतं तुझ्या चेहऱ्याकडे बघून. तर असो, तर इकडे बघा प्रेक्षकांनो आता लकीला स्वातीचा पण फोन येतोय आणि स्वातीताई का फोन करत असेल असं म्हणून इथे तो विचार करतोय. बापरे, म्हणजे स्वातीताई मला फोन करते म्हणजे संशय आला असेल मला माझ्याबद्दल तिला, असं तो इथे विचार करतोय. कारण घरात जे काही झालं असेल ते आता कळलं असेल. आता स्वातीताईने फोन केलाय म्हणजे कदाचित तिला किंवा घरच्यांना माझा इथे संशय आला असं म्हणून इथे लकी घाबरतोय. तर इकडे मिहीरला सागर ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, जसं जे काही घडले ते सांगतोय आणि तो म्हणतोय की क्लायंट समोर किती एम्बॅरेसिंग वाटत होतं मला त्यावेळेला, मी इथे पोलीस कंप्लेंट करूया असं म्हणतोय. पण इथे मुक्ता म्हणते की पोलीस कंप्लेंट करूया नको आणि सावनी तर काहीही तोंडाला येईल ते बोलते, म्हणजे तोंड उघडलं की बोलायला चालू करते. सावनीनं या सगळ्या चोरीचा आळ मुक्तावर घेतलाय का, तर म्हणे मुक्ताला तिच्या आईवडिलांना म्हणजे तिने फिरायला पाठवले, वर्ल्ड टूरला गेलेत. पण इथे मीर म्हणतो अरे पण त्यांची तिकीटं त्यांनी काढली असतील ना. तर सागर म्हणतो अरे हेच, पण आपली ती सावनी आहे ती काहीही बोलू शकते. मग मिहीर इथे म्हणतो अरे जी कोणी व्यक्ती जास्त बडबडतीये तीच या गोष्टीमध्ये, तीच या प्रकरणामध्ये दोषी आहे. म्हणजे ह्या दोघांना बाकी सगळ्यांनाच वाटते की हे सगळं सावनीनंच केलंय, पण पुरावे नाही आहेत त्यामुळे ते इथे काहीही करू शकत नाही आहेत. म्हणजे सागर म्हणतो की तुला सुद्धा हेच वाटतंय ना की सावनीनं हेच केलंय, पण आपण काही करू शकत नाही आहे, पुरावेच नाही आहेत. आणि पोलिसांकडे जायचं म्हणतोय तर मुक्ता आणि आई म्हणजे मम्मी पोलिसांकडे जाऊ देत नाही आहेत. मीर म्हणतो अरे त्यांचं पण बरोबर आहे, हे जे काही घडलंय ते घरातल्या गोष्टी आहेत आणि लगेच कसं पोलिसांकडे जाणार असं म्हणून मीर सुद्धा त्याला समजवतो आणि म्हणतो की नक्कीच ह्याच्यातून लवकरात लवकर काहीतरी मार्ग निघेल. सागर पण तेच म्हणतोय की लवकरात लवकर ही सगळी जी काही
परिस्थिती आहे ती सगळी निघून जाऊ देत. पण त्याला कळत नाही आहे, घरातल्या घरात चोरी होते आणि घरातल्या कुणाच्याच ते लक्षात येत नाही आहे किंवा कुणाचं लक्षात येत नाही आहे हेच मला इथे कळत नाही आहे. आणि कशी काय घरातल्या घरात कोण इथे चोरी करू शकतं असं सागर इथे मिहिरला विचारतोय. आता दोघं पण इथे विचार करतायत. तर प्रेक्षकांना बघूया या दोघांच्या विचारातून नेमकं काय बाहेर येतंय ते. तर प्रेक्षकांना इकडे लकी बघा कसा चालत येतोय. तो आता घरामध्ये आलेला आहे बरं का, म्हणजे घरामध्ये नाही आहे पण बिल्डिंगच्या आवारात आलाय. मुक्ता लकीला इथे बघतीये की लकी इथे आलाय. तर लकी इथे असा वेगळा वेगळा चालत जातोय. तिला वाटतं की लकी घरामध्येच गेलाय पण लकी घरात जात नाहीये. प्रेक्षकांना हे सुद्धा मुक्ताला नंतर कळतंय बरं का. तर इथे मम्मीला विचारते की लकी आलाय ना घरामध्ये, हे कांदे बटाटे जे काही ती आणायला गेली होती ती इथे देते, हे ठेव, हे घ्या म्हणते. लकी आलाय का, तो रूममध्ये आहे का. तर मम्मी म्हणतात की लकी नाही आलेला, तो बस्ता काढायला गेलाय, त्याला वेळ होईल, तो बाहेर चायनीज खाईल आणि उशिराने येईल. पण मुक्ता तर म्हणते मी तर लकीला आत येताना बघितलंय, हा मुलगा घरात आला नाहीये तर गेलाय कुठे असं म्हणून तिथे लकीला कंटिन्युअसली फोन लावते. लकी मात्र काही फोन उचलत नाहीये. लकी ते कोपऱ्यावर जिन्यात बसलाय आणि त्याला पण आठवतंय की त्याला त्या गोष्टी आठवत आहेत की तो माणूस येऊन कसं म्हणाला होता की ही बिल्डिंग 2 तासासाठीच आहे, 2 ते 20 तासापर्यंत भाड्याने घेतात आणि तसंच 2 तासासाठी घेतली होती. आणि आता ती नर्स जे काही सांगते की मी खोटी नर्स आहे, म्हणजे खरी खरी नर्स नाही आहे मी, मला पण काम आहे म्हणूनच इथे बोलवून घेतलं होतं. हे सगळं इथे लकीला आठवतंय. तर मुक्ताला टेन्शन आलंय की लकी कुठे गेलाय, हा मुलगा असा का वागतोय आणि त्याच्याशी बोलल्याशिवाय तर पुढच्या काही गोष्टी ज्या काही आहेत त्या इथे सॉल्व्ह होणार नाही आहेत. त्यामुळे मुक्ता लकीची वाट बघतीये. पण लकी मात्र इथे बसलेला आहे आणि त्याला भीती वाटते घरच्यांना फेस करायची. आणि तो प्रेक्षकांनो इथे कंटिन्युअसली दारू पीत बसलाय. त्याला आता टेन्शन आलंय की नेमकं त्याच्याबद्दल काय काय घडलंय ते. मुक्ताचा तो फोन बघतो, मुक्ता त्याला फोन करते ते बघतो पण तो काही ते तिचा फोन उचलत नाही. त्याच्यानंतर प्रेक्षकांनो इथे लकी रूममध्ये येऊन बसलाय. रूममध्ये तो अक्षरशः बॉटल तोंडाला लावून दारू पितोय. मुक्ता येते दारू उघडते आणि म्हणते की काय झालंय लकी, तू परत इथे ड्रिंक करतोयस. आणि प्रेक्षकांनो इथे लकीच्या डोळ्यामध्ये जे काही अश्रू आहेत किंवा जे काही रडतोय तो हे इथे मुक्ताला दिसते. आणि मुक्ता म्हणते भरल्या घरामध्ये रडायला तुला काय झालंय, तू असा का वागतोयस लकी असं म्हणून ती इथे ओरडते. आणि लकी ना त्याच्याकडे बघतो मुक्ताकडे आणि तो एकदम ना असं गुडघ्यात डोकं घालून ना एकदम रडायला लागतो. मुक्ता आधी चिडलेली असते पण तो रडायला लागल्यानंतर ती त्याला शांत करते आणि म्हणते अरे रडू नकोस लकी, तुला काय होतंय, म्हणजे का रडतोयस तू घरात जी काही चोरी झाली त्याची तू टेन्शन घेतलंस का, त्याची भीती वाटते का तुला. तर अरे तू घाबरू नकोस, मला माहिती आहे की तू हे सगळं नाही केलंस, माझा विश्वास आहे तुझ्यावर असं मुक्ता त्याला इथे सांगते. पण लकी एकदम जोरात रडायला लागतो आणि मग म्हणतो की नाही वहिनी ती चोरी मी केली असं तो इथे सांगतो. आणि मुक्ताला पण इथे शॉक बसतो, काय असं म्हणून ती बेडवरनं उठते. तर लकी म्हणतो की हो मी तुझा विश्वास इथे खोटा ठरवला आणि ती जी काही घरात चोरी केली आहे ती इथे मी केली असं तो कबूल करतो. आणि मुक्ता पण त्याच्याकडे असं टेन्शन घेऊन एकदम बघते की त्यानं अशी चोरी केली आणि तो इथे कबूल करतोय. तिला पण धक्का बसलाय की लकीनं चोरी केली आहे बघून. पण एवढंच इथे दाखवले प्रेक्षकांनो, पण लकीनं नशेत का होईना किंवा जे काही असेल त्याची चोरी जी काही असेल ती इथे कबूल केली आहे आणि त्याला त्याचा वागण्याचा इथे पश्चाताप होतोय. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये इंटरेस्टिंग आपल्याला बघायला मिळणार आहे बरं का. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण मुक्ताला कळलंय आता की हे सगळं सावनीनं करून घेतलंय. आणि मुक्ता आता सांगते की सावनीची आता घराबाहेर या घरातून जाण्याची वेळ आलेली आहे आणि आपण सावनीचं जे काही हे कारस्थान आहे, कट कारस्थान आहे ते सगळ्या घरांसमोर घरच्यांच्या लोकांसमोर आणूया. आणि ती लकीला सांगते की आता तू फक्त मी सांगते तेवढंच कर. आता मुक्ता नेमकं काय करणार आहे, सावनीचा चेहरा घरच्यांसमोर कशा पद्धतीनं आणणार आहे हे बघत राहणं नक्कीच खरं इंटरेस्टिंग वाटणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि छान छान कमेंट पण करा, म्हणजे आम्हाला रिव्ह्यू द्यायला नक्की मोटिवेशन मिळेल. आणि तुम्ही बघत राहा सिरियल प्रेमाची गोष्ट.